इसमें आपको बहुत मजा आने वाला है। मंडळी, अचानक ठरलेले प्लॅन्स कायम भारीच असतात। व्हिडिओ पूर्ण बघा, कारण मी ह्यात एक चित्र पण काढलाय। नमस्कार मंडळी, मी गौरव। माझ्यासोबत इथे गौरवी, मयुरी आणि रुपेश भाऊ असे आम्ही 4 जण निघालो सावंतवाडी तालुक्यातील केसरीच्या दिशेने। आम्ही प्रवास एन्जॉय करत जातच होतो आणि वाटेत आम्हाला एक सुंदर जागा दिसली। तर वाटेत हा असला एक सुंदर स्पॉट भेटलाय, इथे आपण थांबलोय फोटो काढायला। या ठिकाणी आम्ही खूप सारे फोटोज काढले आणि तिथून आम्ही येऊन पोहोचलो आमच्या डेस्टिनेशन वर। मित्रांनो, फायनली आपण पोहोचलोय KSR ग्लोबल एक्वेरियम केसरी मध्ये। इथं पण व्हिडिओ येणार आहे मयुरीचा। या ठिकाणी मी खूप सारे व्हिडिओज पाहिले होते आणि मला इथे यायचं होतं। एंट्रन्सच्या गेटवर खूप सुंदर पेंटिंग्स काढले होते। त्यानंतर तिकीट्स काढली। तिकीटची कॉस्ट 100 रुपये पर पर्सन होती। त्यानंतर ह्या माशाच्या तोंडातून आम्ही आत गेलो। आत गेल्यावर समोर एक वॉटरफॉल पाहायला भेटतो आणि हा खेकडा आपले स्वागत करतो। या पाण्यात रंगीत मासे होते। एक्वेरियम जरी असलं तरी इथे विविध पक्षी आणि प्राणी देखील होते। काळे ढग आले होते आणि पावसाची शक्यता होती। पाऊस सुरू व्हायच्या आधी आम्ही इथल्या मेन अट्रॅक्शन ह्या 2 फ्लोअरच्या एक्वेरियम मध्ये गेलो। दरवाजातून आम्ही एंट्री केली आणि आमच्या समोर एक वेगळंच पाण्यातील जग होतं। इथे आम्हाला सुरुवातीलाच फ्लोरोसेंट लाईट मधील ग्लो करणारे मासे दिसले। एक्वेरियम मधील टँक्सची अरेंजमेंट खूप चांगल्या प्रमाणे केली होती आणि प्रत्येक माशाखाली त्यांची माहिती पण लिहिली होती। इथे आम्ही खूप सारे आगळेवेगळे फिशेस बघितले, जसे की अमेरिकन फ्लॅगटेल फिश, सिल्वर डॉलर, गुरामी फिश। गुरामी फिश मध्ये 2 प्रकार होते, एक जायंट गुरामी आणि एक नॉर्मल गुरामी। त्यानंतर रेनबो शार्क, रॉयल नाईफ फिश। रॉयल नाईफ फिश मध्ये फिशची जी फिन असते ती नाईफ सारखी दिसत होती। त्यानंतर सिल्वर अरोवाना, हा आपल्याला नॉर्मली होम एक्वेरियम मध्ये पाहायला भेटतो। त्यानंतर लायन फिशची मला अपीअरन्स खूप आवडला। त्यानंतर टायगर शॉवल नोज कॅट फिश, सॅडल बिचर फिश, हा एक वेगळ्याच प्रकारचा मासा होता, म्हणजे नॉर्मल माशासारखा दिसतच नव्हता। त्यानंतर स्टिंगरे, फ्लावर हॉर्न, असे अनेक प्रकारचे मासे होते। सगळे काही व्हिडिओमध्ये कव्हर होणार नाही। त्यानंतर आम्ही गेलो दुसऱ्या फ्लोअरवरती। इथे आम्हाला अंडर वॉटर जंगल पाहायला मिळालं आणि इथल्या फिशेसची साईज पण मोठी होती। आम्ही वीकेंडला गेलो होतो, त्यामुळे इथे खूप गर्दी होती। खूप इन्फॉर्मेटिव्ह प्लेस आहे आणि खूप चांगली माहिती मिळाली। या सगळ्यांमध्ये मला एक मासा खूप आवडला, तर ह्या माशाचं मी चित्र काढलं। माशाचं नाव तुम्ही मला कमेंट करून सांगा, तसं मी सांगितलं आहे व्हिडिओमध्ये, बघू कोण करेक्ट सांगतंय। आणि अशा प्रकारे हे चित्र पूर्ण झालं। एक्वेरियममधून बाहेर पडलो आणि पाऊस सुरू झाला आणि बाहेर निघताच आम्ही गरमागरम चहा आणि फ्रेंच फ्राईजचा आस्वाद घेतला। हा व्हिडिओ आणि पेंटिंग तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा। धन्यवाद।